16 जानेवारी रोजी सायंकाळी 5:45 वाजेच्या सुमारास चंद्रभान लक्ष्मण वाणी वय वर्ष 63 राहणार नांदुर्खी खुर्द तालुका राहता हे पैसे काढण्यासाठी मैड हॉस्पिटल समोरील राहता स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये गेले असता तेथील अनोळखी दोन इसमांनी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडील एटीएम कार्ड घेऊन हातचलाखी करून त्यांच्याकडील दुसरे स्टेट बँकेचे एटीएम कार्ड हे एटीएम मशीनमध्ये टाकून चंद्रभान वाणी यांना एटीएमचा पिन टाकण्यास सांगून त्यांचा एटीएमचा पिन पाहून घेऊन त्यांच्याकडील दुसरे एटीएम कार्ड त्यांना देऊन ते बाहेर गेल्यावर त्यांचे एटीएम कार्ड हे मशीनमध्ये टाकून त्यांचे एकूण 22,000 रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 43/2025 भारतीय न्याय संहिता कलम 318(4)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांच्याकडे होता। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, प्रभाकर शिरसाट, अशोक झिने, श्रीकांत नरोडे, होमगार्ड शेलार असे तपास करत असताना दिनांक 2 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया येथे एक इसम संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे माहिती मिळाल्याने तेथे वरील स्टाफ गेला असता त्याच्या नावाची खात्री केली असता त्याचे नाव दीपक राजेंद्र सोनी, वय वर्ष 35, राहणार गोवर्धन टाकीजवळ सरनी मार्ग, छतरपूर, मध्य प्रदेश, संगमनगर, बागसबेनिया, भोपाळ, राज्य मध्य प्रदेश असे असल्याचे समजले। सदर इसम उडवाउडीचे उत्तर देऊ लागल्याने तसेच संशयितरित्या हालचाली लक्षात आल्याने 2 पंचांसमक्ष पोलिसांनी त्याची झडती घेतली असता सदर आरोपींचे अंग झडतीत एकूण 69 एटीएम वेगवेगळ्या बँकेचे मिळून आले। तसेच 2 फेविक्विक मिळून आले असून त्याने एटीएमची अफरातफर करून फसवणूक करून पैसे काढत असल्याचे कबूल केले आहे। सदर आरोपीने वरील गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यास 2 मार्च रोजी अटक करण्यात येऊन न्यायालयाने त्यास 7 मार्च रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। तपास सुरू आहे। सदर 69 एटीएम हे वेगवेगळ्या शहरातील असल्याचे निष्पन्न झाले आहे। राहता पोलीस स्टेशन इथे दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी एक स्टेट बँक एटीएम मैड हॉस्पिटल जवळील इथे एक प्रकार घडला होता। या प्रकारामध्ये 2 अनोळखी व्यक्तींनी एटीएम मध्ये पैसे काढणाऱ्या गेलेल्या एका व्यक्तीला त्याच्याशी जवळीक वाढवली होती आणि तो एटीएम मधून पैसे काढत असताना त्यांनी त्याचे एटीएमचा पिन बघितला होता आणि त्याला आम्ही तुम्हाला पैसे काढून द्यायला मदत करतो असे सांगून त्याच्या कार्डची आदलाबदली केली होती आणि याच्यानंतर त्यांनी जवळपास ती व्यक्ती बाहेर पडल्यानंतर त्याला सेम रंगाचे सेम कंपनीचे एटीएम म्हणजे डुप्लिकेट होते ते त्याच्या हातात दिले होते आणि यानंतर त्यांनी पिन पाहिलेला असल्यामुळे त्या एटीएम मधून त्यांनी त्या माणसाच्या नावाने 22,000 रुपये काढलेले होते। या प्रकरणी आपल्याकडे राहता पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा आपण दाखल केलेला होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना आपल्याला काल दिनांक 2 मार्च 2025 रोजी असाच एक संशयित व्यक्ती सदर एटीएम जवळ आढळून फिरत असल्याचं आपल्याला दिसून आलं होतं। या माहितीनंतर आपण सदर ठिकाणी तात्काळ आपले पोलीस अधिकारी रवाना झाले आणि त्यांनी पंचांसमक्ष त्या सदर इसमाची झडती घेतली। या झडतीमध्ये आपल्याला जवळपास त्याच्याकडून 69 विविध कंपन्यांचे आणि विविध बँकांचे एटीएम प्राप्त झालेले आहेत। सध्या आज आपण सदर आरोपीला मान्य न्यायालयात हजर केलेले होते। या दरम्यान आपल्याला 5 दिवसांची सदर आरोपीची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। या घटनेच्या अनुषंगाने आपल्याला जे 69 एटीएम या व्यक्तीकडून मिळालेले आहेत या एटीएमच्या अनुषंगाने आपण त्यांचे जे मालक आहेत त्यांच्याशी संपर्क करत आहोत आणि यामध्ये आपल्याला विविध भागातील एटीएम असून यातील एक एटीएम नेवासामध्ये असल्याचे आपल्याला कळालेले, तर त्या नेवासामधील व्यक्तीची देखील जवळपास 70,000ची फसवणूक झालेली होती। तसेच श्रीरामपूरला पण यामध्ये एक गुन्हा दाखल असून यामध्ये श्रीरामपूरच्या पण एका व्यक्तीची फसवणूक झालेली होती। तर या प्रकारामध्ये सदरची व्यक्ती एटीएम मध्ये एखादा माणूस पैसे काढण्यासाठी गेले असताना त्याचा विश्वास संपादन करायचे आणि त्याच्याशी जवळीक वाढून त्याच्याशी गप्पा मारून त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला पैसे काढून देतो असे म्हणून कधी कधी ते एटीएमची अफरातफरी करायचे आणि त्याला त्या माणसाला सदरचे दुसरे एटीएम द्यायचे आणि त्याचं एटीएम आपल्या हातात घ्यायचे किंवा आम्हाला त्याच्याकडे काल जेव्हा झडती घेतली त्यामध्ये काही त्याच्याकडे फेविक्विकचे आपल्याला छोटेसे
पाऊच पण सापडून आलेले. तर या प्रकारात त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने असं सांगितलं की जे ATMचा जो स्लॉट असतो मशीनचा, त्याच्यामध्ये तो फेविक्विक टाकायचा आणि जेव्हा सदरची एखादी व्यक्ती त्यानंतर ATM मध्ये पैसे काढायला येईल तर त्यावेळेस ते व्यक्तीचे ATM त्याच्यामध्ये अडकून जायचे आणि खूप सारा प्रयत्न करून ते ATM निघत नसल्यामुळे ती व्यक्ती बँकेकडे तक्रार करू म्हणून वगैरे तिथून निघून गेल्यानंतर हे ते ATM एक त्यांच्या पद्धतीने ते त्याच्यातून काढायचे आणि त्याचा वापर ते करत होते, अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे. काल जेव्हा आपण त्याला ताब्यात घेतलं होतं त्यावेळेस तो असंच एखाद्या व्यक्तीला फसवण्याच्या उद्देशाने तो तिथे वावर करताना दिसून आलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे आपल्याला फक्त जे ATMs आहेत तर ते ATMs तो आमची जी प्राथमिक तपासात माहिती मिळाली तो सर्व ते ATM सोबत ठेवायचा, कारण समोरच्या व्यक्तीकडे कोणते ATM असेल त्यानुसार त्याला बदली ATM द्यायचे या उद्देशाने त्याच्याकडे ते ATMs आपल्याला मिळून आलेले आहेत. सदरचा जो आरोपी आहे ज्याला आपण ताब्यात घेतलंय त्याचं नाव दीपक राजेंद्र सोनी असून त्याचे वय 35 वर्ष असून त्याने जी प्राथमिक आम्हाला माहिती मिळाली त्याचं MBAचं शिक्षण झालेलं आहे आणि तो मध्य प्रदेशातील भोपाळ इथला असून तो इकडे काही कालावधीपासून महाराष्ट्रात राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे. आज एक महिला त्या ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेली असता त्या महिलेला तो व्यक्ती तिथे संशयास्पद स्थितीत आढळून आला आणि सदरच्या प्रकाराबाबत आपल्याकडे राहता पोलीस स्टेशनला देखील एक गुन्हा काही दिवसांपूर्वीच दाखल असल्याने आपण त्या संदर्भात बँकेशी देखील व्यवहार केलेला होता. त्याच्यामुळे त्या महिलेने जी सतर्कता दाखवली त्याच्यामुळे आपल्या पोलीस स्टेशनला तात्काळ त्यांनी माहिती कळवली आणि आपल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ तिथे रवाना झाल्यामुळे सदरचा आरोपी आपल्याला ताब्यात मिळून आलेला आहे. राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरी हा एकच गुन्हा दाखल आहे. लोणी पोलीस स्टेशनमध्ये देखील असा एक गुन्हा दाखल आहे आणि आता जे या घटनेच्या अनुषंगाने मी सर्व नावांना देखील करू इच्छितो की आपली देखील अशी कधी फसवणूक झाली असेल किंवा असे कोणी आपल्याकडून ATMची अफरातफर केली असेल किंवा आपल्याकडून पैशांबाबत ATM मधून फसवणूक झालेली असेल तर आपण तत्काळ राहता पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि आमच्याकडे जे ATM आहेत त्यांच्या मालकांशी देखील आम्ही या अनुषंगाने संपर्क करत आहोत. सदरच्या आरोपींची गुन्हे करण्याची कार्यपद्धती बघता मी सर्व नागरिकांना असे आवाहन करू इच्छितो की ज्यावेळेस आपण ATM मध्ये प्रवेश करतो त्यावेळेस त्या ATMच्या रूममध्ये दुसरा कोणी व्यक्ती असणार नाही याची खात्री करावी. तसेच एखादी व्यक्ती आपल्याला मदत करण्याचा किंवा स्वतःहून पैसे काढून देतो असे आमिष दाखवत असेल किंवा मदत करण्याचे वचन देत असेल तरी अशा व्यक्तीवर विश्वास न ठेवता आपण स्वतः एकट्यानेच ते पैसे काढावेत. तसेच ATM मध्ये असताना आपण जो पिन टाकतो तो पिन टाकताना किमान एका हाताने ते कीबोर्ड झाकून ठेवणं आणि दुसऱ्या हाताने तो पिन टाईप करणं अपेक्षित आहे, जेणेकरून जरी कदाचित एखादी व्यक्ती मागे उभी राहून तो पिन बघत असेल किंवा काय तर तो त्याच्या दृष्टीस पडणार नाही. तसेच ATM मध्ये आपण असताना काही अडचण आली तर जे बँकेने नेमलेले सुरक्षा रक्षक किंवा काही कर्मचारी असतील यांच्याशी संपर्क साधावा, पण अनोळखी माणसावर विश्वास ठेवू नये. सदरची कारवाई अहिल्यानगरचे मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुवर्मे सर यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नितीन चव्हाण तसेच त्यांचे पोलीस सब इन्स्पेक्टर श्री योगेश शिंदे आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी सहाय्यक फौजदार प्रभाकर शिरसाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक जिने, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत नरोडे, पोलीस नाईक विनोद गंभीरे आणि होमगार्ड शेलार यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सदरची कारवाई करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.